सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय. आजचा हा व्हिडिओ खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी बनू शकते. माझ्यावर भरपूर अशा टीका टिप्पण्या होऊ शकतात, पण माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, प्रथम तुम्ही हा व्हिडिओ समजून घ्या. माझा दूध उत्पादक शेतकरी गेले 1.5 ते 2 वर्षापासून खूप मोठ्या संकटाला सामोरं जातोय आणि ह्याविषयी कोणीच बोलत नाहीये आणि कोणीतरी बोललं पाहिजे म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवतोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जर विचार केला तर 70 ते 75% शेतकरी शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय करतात आणि त्या शेतकऱ्यांची उपजीविका ह्या दूध व्यवसायावरच चालू आहे. जर 2 वर्षाचा तुम्ही सर्वे केला आणि आजचा जर तुम्ही सर्वे केला तर दूध संकलनामध्ये जवळजवळ 30 ते 40% घसरण झालेली आहे. दुधाचे दर चांगले असून सुद्धा दूध पुरवठ्यामध्ये 30 ते 40% दूध संकलन कमी होत चाललेलं आहे. आता याचं नेमकं कारण काय? अशी परिस्थिती का निर्माण झाली? 1.5 ते 2 वर्षापूर्वी माझ्या मते आपल्या देशी गाईला राजमाता म्हणून घोषित करण्यात आलं आणि तेव्हापासून गोहत्या कायदा लागू केला. आता हा गोहत्या कायदा फक्त देशी गाईसाठी आहे की सगळ्या गायींसाठी केलाय हे मला माहिती नाहीये. पण आम्ही दूध उत्पादक शेतकरी गोहत्याबद्दल म्हणजे गोहत्येच्या विरोधात नाहीये. आज जे काही आम्ही आहोत ह्या आमच्या गायींमुळेच आहे. पण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. ती दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे. कारण दिवसेंदिवस होत काय चालले, शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये वासरांचं प्रमाण वाढत चाललंय, भाकड गायींचं प्रमाण वाढत चाललंय आणि यामुळे काय झाले, दूध उत्पादकाच्या उत्पन्नाचा, मी उत्पन्नाचा बोललोय, मी नफ्याचा बोलत नाही, दूध उत्पादकाचं उत्पादन कमी होत चाललंय आणि खर्च वाढत चाललाय. यामुळे असे कित्येक उदाहरणे आपल्यासमोर की त्यांना व्यवसाय बंद करावा लागलाय. कोणी व्यवसाय बंद केलाय की कोणी आपला फक्त घरचा खर्च भागावा म्हणून आज हा व्यवसाय करत आहे. त्यामुळे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर शिंदे साहेब, त्यानंतर अजितदादा, तुम्ही तिघेही खूप चांगल्या प्रकारे सरकार चालवत आहे आणि तुम्ही तिघांनी ठरवलं तर आमच्या या दूध उत्पादकांवर तुम्ही खरंच चांगला निर्णय घेऊ शकताय. कारण एकतर तुम्ही गोशाळा चालू करा, तुम्ही किंवा पुन्हा पहिल्यासारखं चालू करा, तुम्ही काही पण करा, पण आम्हाला यामधून मार्ग द्या. कारण यामध्ये दूध उत्पादक शेतकरी भरायला जातोयच, कारण ना तो आंदोलन करू शकतो, कारण त्याने आंदोलन केलं तरी नुकसान त्याचंच होतंय. त्यामुळे शेतकऱ्याचं तर नुकसान आहेच आहे, पण येणाऱ्या एका वर्षामध्ये एवढं दूध संकलन कमी होईल याचे परिणाम लाखो करोडो लोकांच्या आरोग्याला भोगावे लागतील. का? कारण दूध भेसळीवाले वाढणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जेवढे लोक पाहतायत त्यांना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे नेते असतील, आमदार साहेब, खासदार साहेब, मुख्यमंत्री साहेब यांना मेन्शन करा, म्हणजे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे.